हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा 2025-26 FCFS म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व ही जी म्हाडा गव्हर्नमेंटची स्कीम आहे की जो पहिले येईल त्याला हा पहिला फ्लॅट भेटेल. तर ह्या स्कीमबद्दल आपण माहिती बघूया. जसं की आत्ताच म्हाडाने आजच नागपूरसाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्वची लॉटरी घोषित केली आहे. म्हणजेच उद्या ती लाईव्ह होणार आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर येथे नक्की अप्लाय करा. तर मित्रांनो, FCFS ला पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला bookmyhome.mhada.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे साइन अप करायचं आहे. पूर्ण तुमचा फॉर्म फिल करायचा आहे, जसं की housing.mhada वर करतोय त्याप्रमाणे. आणि मग तुम्ही ते पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही ह्या स्कीमला अप्लाय करू शकता. तर आता बघूया स्कीम कोणत्या आहे. ही लिंक मी तुमच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय, नक्की जरूर बघा. लिंक आहे bookmyhome.mhada.gov.in. ओके, तर स्कीम बघूया. पुणे कोकण ह्या ओल्ड झाल्या आहेत आणि पुण्यामध्ये आता चांगल्या साईट तशा राहिल्या नाही, फार लांब आहे पिरंगुट वगैरे. तर त्याही तुम्ही बघू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर सध्या उद्या जी लाईव्ह होत आहे नागपूर, त्याबद्दल बघूया. इम्पॉर्टंट डेट काय आहे तर ॲप्लिकेशन स्टार्ट 7 तारखेला संध्याकाळी 7 वाजता. तर ही संध्याकाळी 7 वाजता आज ही लाईव्ह होत आहे आणि त्वरितच तुम्ही EMD भरून तेथे पार्टिसिपेट करू शकता व फ्लॅट तुमच्या नावावर घेऊ शकता. तर आता येथे बघूया स्कीम कोणत्या कोणत्या आहेत. व्ह्यू स्कीम अँड देन कोकण अँड देन स्कीम वर गेले तर तुम्हाला सर्व स्कीम येथे दिसतील की कोणत्या स्कीम आहेत. जसं की 231 म्हाडा सिटी सुभाष रोड नागपूर, येथे 208 युनिट आहे. पण कॉस्ट बघा मित्रांनो, 61 लाख. नागपूर सारख्या ठिकाणी एवढा महाग फ्लॅट. जसं की 232 सुभाष रोड नागपूर, येथेही 62 लाख. 331 म्हाडा सिटी सुभाष रोड नागपूर, 18 युनिट, 83 लाख टू 80 लाख. फारच कॉस्टली आहे. तर एक बघूया. यामध्ये जनरल पब्लिक साठी 172 अवेलेबल आहे, SC साठी 20, ST 10, NT DT साठी 3 आणि बिल्डिंगचा व्ह्यू असा असेल. लोकेशनवर सिलेक्ट करू शकता. जेव्हा तुम्ही पूर्ण तुमचं रजिस्टर होऊन जाईल तेव्हा तुम्ही येथे म्हणजे उद्या लाईव्ह झाल्यानंतर तिथे अप्लाय एक बटन येईल. अप्लाय केल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊन बिल्डिंग, त्याचा विंग, त्याचा फ्लॅट नंबर सिलेक्ट करून तुम्ही ती सनरिका अर्थातच फ्लॅट तुमच्या नावावर बुक करू शकता. तर अजून कोणते लोकेशन आहे बघूया. नागपूर, वर्धामध्ये 9 लाखला, बाल्टोरोडी नागपूर 15 लाख, बाल्टोरोडी नागपूर PMAY. जर PMAY तुमचं रजिस्टर असेल तरच तुम्ही ह्या स्कीमला अप्लाय करू शकता. किंमत आहे 13 लाख. भंडारा 11 लाख. तर आता बघूया की या स्कीमसाठी क्विक लिंक्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बुक माय होम बुकलेट किंवा FCFS म्हाडा बुकलेट हेल्प फाईल, जसं की तुम्ही रजिस्टर कसं करायचं हे यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही हे नक्की भेट द्या. यामध्ये FCFS च्या म्हाडा बुकलेट मध्ये डेट ज्या आहेत त्या सर्व ओल्डर डेट आहे, तर त्याचा जास्त विचार करू नका. एक ॲज अ रेफरन्स म्हणून त्याचा अप्लाय करू शकता. तर यामध्ये याची कंडिशनल काय आहे तर कंडिशन आहे की तुमचे 18 वर्ष पूर्ण पाहिजे. तुम्ही 20 वर्ष कालावधीमध्ये 15 वर्ष
ॲटलिस्ट तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक म्हणजेच तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे गरजेचे आहे आणि इन्कम सर्टिफिकेट दोघांचे मिळून, कुटुंबाचे पती पत्नी यांचे मिळून ते जसं की यामध्ये दिलेलं आहे. EWS कॅटेगरीसाठी 6 लाखापर्यंत तुमची उत्पन्न मर्यादा हवी, LIG साठी 9 लाखापर्यंत तुमची उत्पन्न मर्यादा हवी आणि MIG साठी 12 लाखापर्यंत तुमची उत्पन्न मर्यादा हवी आणि HIG हाय उत्पन्न ग्रुपसाठी काहीही मर्यादा नाही. तर म्हाडा लॉटरी तुम्हाला ह्यामध्ये FCFS साठी पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला बुक माय होम या म्हाडा वेबसाईटवर यायचं आहे. अनामत रक्कम जी असेल ती आहे इकॉनॉमिकल व्हेकल सेक्शनसाठी 10,000, LIG साठी 20,000, MIG साठी 30,000, HIG साठी 40,000 आणि महत्वाचं, जर तुम्ही शुअर असाल की तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तरच अप्लाय करा, कारण यामध्ये दिल्याप्रमाणे ॲटलिस्ट 1% तुमची रक्कम ही ते काटू शकतात. ओके, कंट्रोल 1%. हे याच्यामध्ये दिल्याप्रमाणे जर तुम्ही फ्लॅट सिलेक्ट केला आणि तुम्हाला ऑफर लेटरही भेटलं तर आणि तुम्ही तेव्हा नंतर नाकारत असाल तर जितकीही तुम्ही रक्कम भरली, समजा हा फ्लॅट 60 लाखाचा आहे, अप्लाय व्ह्यू स्कीम नागपूर स्कीम, हा 60 लाखाचा आहे, त्याचा 1% म्हणजे 60,000, तेवढी रक्कम ही म्हाडा कापून उरलेली रक्कम तुम्हाला परत देईल. त्यामुळे जर तुम्ही शुअर असाल तरच येथे अप्लाय करावे. आणि याचा अर्ज कसा भरायचा ते बघूया आपण. जसं की म्हाडामध्ये housing.म्हाडाला भरतोय, तसंच FCFS ला अर्थातच bookmyhome.mhada.gov.in ला लॉग इन करून स्किप इंट्रो करून नंतर तुम्हाला साइन अपचे फॉर्म येईल. साइन अप झाल्यानंतर तुम्हाला येथे डिजिलॉकर थ्रू तुमचे पूर्ण डिटेल व्हेरीफाय करायचे आहे. जसं की तुमचा आधार कार्ड दिल्यानंतर एक OTP येईल, ती द्यायचा आहे. पॅन कार्ड व्हेरीफाय करायचं आहे. स्पाऊस अर्थातच वाईफचा पॅन कार्ड, आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे. तुमचे मॅरिटल स्टेटस डिटेल भरायचे आहे. नंतर तुमचा ITR किंवा इन्कम सर्टिफिकेट अप्लाय करायचं आहे. हे करताना तुम्ही कास्ट असाल तर तुम्हाला कास्टचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे आणि नंतर PMAY असेल तर ते करायचं आहे. नंतर आरसी स्टेटस येईल. यामध्ये ऑल ग्रीन झाल्यावरच, म्हणजेच व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस सध्या इथे दिसते, ते न पाहता हे सर्व ग्रीन झाल्यावरच तुम्ही प्रोसीड टू साइन करून येथे अप्लाय करू शकता. तर येथे अप्लाय करण्यासाठी जसं की येथे सॅम्पल फ्लॅटमध्ये दिसते की हे अप्लाय बटन उद्या 7 वाजता ॲप्लिकेबल होईल आणि नंतर तुम्ही पूर्ण ही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्यानंतर ही साईट ओपन होईल. ह्या साईटमध्ये जाऊन बुक माय होमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणती सनदिका किंवा फ्लॅट नंबर, बिल्डिंग नंबर, विंग नंबर हे सर्व सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुमचा हा फ्लॅट तुमच्या नावावर बुक होऊन जाईल. अजून इफ यू फेल टू कंप्लीट फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट सिलेक्टेड फ्लॅट विल अगेन अवेलेबल फॉर बुकिंग, म्हणजे तुम्हाला 2 वर्किंग डेज मध्ये तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी ही म्हाडाने नमूद केली असेल, जी की जनरली 10% असते, ती भरून तुमचा फ्लॅट तुमच्या नावावर बुक करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो
तुम्ही FCFS म्हणजेच उद्या लागू होणाऱ्या नाशिक मंडळासाठी तुम्ही हे अप्लाय करू शकता मित्रांनो. पुण्याचेही माझ्या मते लवकरच येईल, तर ते आल्यावर आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवूया. तरीही तुम्हाला काही इश्यू असतील तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा व तुमचा काय ह्या कॉस्टबद्दल म्हणणं आहे तेही सांगा. माझ्या मते तर ही फारच कॉस्टलियर वाटते, पण बघूया आता. एवढी कॉस्ट एवढी तर काहीतरी नवीन असेलच. पण ज्यांना हवा असेल त्यांनी नक्की अप्लाय करा, कारण फ्लॅट ही जास्त आहे व लागण्याचे चान्सेसही तुमचे जास्त आहे. तर ह्यामध्ये सध्या तरी नागपूर मंडळाकरिता आहे, तर तुम्ही येथे भरू शकता. व्हिडिओ माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. सध्या तरी इथेच थांबूया. धन्यवाद.